तर चला डेकोरेशनला सुरुवात करूयात। तर हे साधं सिंपल आणि झटपट होणारं डेकोरेशन आम्ही कसं केलं पुढे तुम्ही पाहतालच। अगदी कमीत कमी खर्चामध्ये जास्त याला खर्च आलेला नाही आणि कुणीही करू शकतं। तर इथे पहा, तर लाईटचे जे पाईप असतात ना ते पाईप घेतलेले आहेत आणि याला आहे ना जॉईंट करून घेतलेलं आहे। तुम्हाला कुठेही हार्डवेअरच्या दुकानामध्ये हे पाईप मिळतात, खूप स्वस्तात मस्त असतात, काहीही जास्त याला खर्च येत नाही। त्यानंतर इथे एक कपडा घेतलेला आहे, थोडासा शाईनचा कपडा आहे, कुठलाही तुमच्या पद्धतीने तुम्ही घेतला तरी चालेल, पण शक्यतो डार्क कपडा घेतला तरी चालेल। पण आता इथं मी मुद्दाम व्हाईट असा हा घेतलेला आहे, चमकदार कपडा चमकीचा, जेणेकरून याच्यावरती जेव्हा लाइटिंग सोडू ना त्यावेळेस ते छान दिसेल। त्यानंतर इथे हे फॉर्म घेतलेले आहेत मार्केटमध्ये, ज्यावेळेस गौरी गणपतीच्या सणाच्या अगोदर ना हे असे फॉर्म खूप विकायला येतात बाजारामध्ये। तर याने अगदी झटकीपट डेकोरेशन होतं। तर हे 2 फॉर्म एकाला एक जोडून घेतलेले आहेत। 30 रुपयाला इच फॉर्म असतो हा। तर इथे पहा 120 रुपयाचे 4 फॉर्म आहेत हे। तर हे साईडला त्या पाईपांवरती दोरीच्या सहाय्याने आम्ही बांधून घेतोय, जेणेकरून आपल्याला डेकोरेशनला हे इझी पडेल आणि असं एक सारखं प्लेन डेकोरेशन एकदम छान दिसेल। वरच्या साईडने सुद्धा पहा तशाच फॉर्म लावलेला आहे, पण इथे थोडासा असा शेप दिलेला आहे कमानी टाईप क्रॉस, तर जेणेकरून ना डेकोरेशन आपलं थोडंसं वेगळं छान दिसेल। त्याच्यामुळे एकदम डायरेक्ट लावलेला नाही चौकोनी, अशा पद्धतीने लावून दिलेला आहे। हा सुद्धा दोरीच्या सहाय्याने किंवा तारीच्या सहाय्याने, जी पातळ तार असते ना त्याच्या सहाय्याने बांधला तरी चालेल, जेणेकरून ते फिट राहतं। आता ह्या अशा माळा मार्केटमध्ये डेकोरेशनच्या टायमाला खूप सगळीकडं मार्केटमध्ये ह्याच माळा दिसतात। तर 40, 50, 60 रुपये अशी याची प्राईस असते क्वालिटीच्या अकॉर्डिंग। ह्या सुद्धा माळा सेफ्टी पिनच्या सहाय्याने सगळीकडनं लावून दिलेल्या आहेत। एकदम 1 घंट्यामध्ये हे डेकोरेशन होतं, कमीत कमी खर्चामध्ये, झटकीपट कुणीही करू शकेल असं। त्याच्यानंतर आपल्या चॉईसचे जे फुलं असतात, कापडी फुलं, ते आपण गणपती बाप्पांच्या डेकोरेशनसाठी सगळेजण घरामध्ये आणूनच ठेवतात। तर जसे पाहिजे तसे ह्या फॉर्ममध्ये ना फुलं खोसल्या जातात, कारण हे फॉर्म फुलं खोसण्यासाठीच असतात। सगळ्यांनाच माहिती आहे, पण ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी सांगते। तर इथं पहा अशा पद्धतीने ही सगळी फुलं आम्ही दोघीजणी खोसून देतोय। ॲक्च्युली हा मागच्या वर्षीचा व्हिडिओ आहे। आमचा ध्रुव पहा किती मध्ये मध्ये करतोय, थोडक्यात आम्हाला मदत पण करतोय आणि मध्ये मध्ये पण करतोय। तर नवीन घरामध्ये ना आम्ही डेकोरेशनचे भरपूर असे व्हिडिओ गेल्या वर्षी बनवले होते विविध प्रकारचे। तर त्यावेळेस आपली सबस्क्रायबर फॅमिली इतकी मोठी नव्हती, म्हणून ह्या वर्षी पुन्हा तो व्हिडिओ आम्ही बनवतोय। तिथं पहा वरच्या साईडने सगळे आम्ही हे फुलं खोसून घेतली आणि जिथपर्यंत टेबल येईल तिथपर्यंतच खोसतोय, बाकी खालची जागा तशीच मोकळी ठेवली। वरनं पहा अशा घंट्यासुद्धा मार्केटमध्ये खूप 100 रुपये डझन, 150 रुपये डझन अशा मिळतात। तर ह्या अशा लावून दिलेल्या आहेत। डेकोरेशन झाल्याच्या नंतर खूप सुंदर दिसतं, असं वाटत सुद्धा नाही की आपण इतकं झटकीपट हे डेकोरेशन केलेलं आहे स्वस्तात मस्त। तर डेकोरेशनला आहे ना कलर कॉम्बिनेशन महत्त्वाचं असतं, बाकी काही नाही। कलर कॉम्बिनेशन, थोड्याशा लाईटीच्या माळा अट्रॅक्टिव्ह दिसला। आता हे जो कपडा होता ना चमकीचा, याच्यामध्ये मुद्दाम लाईटीच्या माळा नाही टाकल्या, कारण हे ऑलरेडी खूप शाईन मारतंय। फुलांमध्ये एखादं अशी लाईटीची छोटे छोटे बल्बाची माळ खोसली तर आणखी छान दिसतं। इथे एक सिंपल असा टेबल ठेवलाय, त्याच्यानंतर पायऱ्या करावा म्हटला, कारण गणपती बाप्पांच्या पुढं थाळी, आरतीचं ताट, अगरबत्ती, धूप, दीप असं सगळं ठेवावं लागतं। तर मग आता ज्याच्याकडे स्टँड नाही तर हे तुम्ही असं विटा ठेवून सुद्धा आहे ना अशा पद्धतीने पायऱ्या करू शकता। जरी विटा नाही ठेवल्या, विटा नसतील तर घरामध्ये पिठाचे डबे एकसारखे सगळ्यांच्याच घरामध्ये असतात, स्टीलचे डबे, तर ते सुद्धा आणून जरी मांडले तरी सुद्धा त्याच्या सुद्धा अगदी छान पायऱ्या होतात। त्याच्यानंतर इथं पहा सॅटिनचा एक कपडा टाकलाय मी, आणि कपडा टाकल्याच्या नंतर अगदी छान अशा पहा पायऱ्या, ओळखू सुद्धा येणार नाही की याच्या खाली आपण विटा ठेवल्यात किंवा डबे ठेवले, पण हो अशा पद्धतीचं प्लाय कटिंग करून आणावं लागल तेव्हाच त्या छान दिसतात। त्यानंतर इथं सिंपल अशा माळा ठेवून दिलेल्या आहेत। डेकोरेशनचं काय आहे, आपण आपल्या मनाने कसंही करू शकतो, फक्त कलर कॉम्बिनेशन महत्त्वाचं आहे। माळा त्याला अटॅच राहाव्या म्हणून याच्यासाठी सेफ्टी पिनांच्या सहाय्याने फिक्स करून घेत आहोत। त्यानंतर इथं घरामधले जे पण छोटे मोठे शोपीस होते ते आणून ठेवलेले आहेत। गणपती बाप्पांसाठी एक पाट मांडलेला आहे, साईडने 2 समया ठेवलेल्या आहेत। घरामध्येच हा फ्लावर पॉट होता तो साईडने ठेवून दिलेला आहे। डेकोरेशन आपण जसं करावं तसं आहे। त्यानंतर सगळ्यात शेवटी इथं लाईटीची माळ साईडच्या फुलांमध्ये फिक्स केलेली आहे। तर इथं पहा अगदी झटकीपट इझी डेकोरेशन तयार झालेलं आहे। मेन मीन्स डेकोरेशन करायला टाईम ज्यांच्याकडे नसतो तुम्ही अशा पद्धतीचं डेकोरेशन करू शकता, जेणेकरून इझी आणि झटकीपट तुमचं डेकोरेशन होईल। तर इथं पहा किती छान दिसत आहे डेकोरेशन आपलं झालंय। जो पाठीमागं कपडा लावला होता ना तो चमकीचा, त्याने आणखी छान असं लुक आलेला आहे।
तर तुम्हाला हे डेकोरेशन आयडिया आवडली असेल तर यंदाच्या गणपती बाप्पांसाठी तुम्ही अशा पद्धतीचं झटकीपट डेकोरेशन करू शकता। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सख्या बहिणी सख्या जावांच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि आणखी तुम्ही जर व्हिडिओ पाहण्यास इंटरेस्टेड असाल तर तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुमच्यासाठी आणखी डेकोरेशनचे नवनवे व्हिडिओज नक्कीच अपलोड करू।